श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025। कधी कधी वर्ष चुकतं, साल चुकतं, महिना चुकतो, तारीखही चुकते। आज खरं मंदिरामध्ये असं प्रसन्न वातावरण दिसते। आज मला एक फक्त असलं जाणवलं की स्वामींचे डोळे, अण्णा महाराजांचे डोळे आणि त्याचबरोबर आपल्या सद्गुरू महाराजांचे डोळे, हे तिन्ही असं त्या तिन्ही डोळ्यामध्ये सारखंच सेम म्हणतात ना त्याला, काय सारखं दिसतं ते सेम सगळं होतं ते म्हणजे खरं इतका आनंद वाटत होता आरती करताना। दीपक आणि अमृता साळुंखे हडपसरला राहतात। काय करतो? हां यस करेक्ट। मागच्या वेळेस सांगितलं होतं, रिटायर झालं की लक्षात राहत नाही ते एक गोष्ट। म्हणजे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, म्हणजे आपण जे बागा बघतो ना, तर ते म्हणजे पुणे महानगरपालिकेने बागा खूप चांगल्या विकसित केल्यात। सगळ्यांचं आरोग्य संपन्न राहावं, त्यासाठी आरोग्य संपन्न ह्याच्यावर मला एक आज आठवलं। आजचा जो दिवस आहे तो आज खूप महत्त्वाचा आहे, शुभ दिवस आहे। कारण आज समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ पूर्ण केला। आज दासबोध जयंती आहे। दासबोध म्हणजे काय, ते काय शिकवण देतं मलाही माहीत नाही, पण तरीसुद्धा आपलं इथं उभं आहे म्हणून सांगतो। आपलं आचरण कसं असावं, आपलं वर्तन कसं असावं, तर ते सांगतो। आपण इथं मंदिरात येतो, आपण कसं आलं पाहिजे, आपण इथं कसं वागलं पाहिजे, साधारणतः आपला पोशाख काय असावा, जर आरती करत असलो तर आपला पोशाख कसा असावा, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे हे एकंदरीतच समाजामध्ये कसं राहावं, म्हणजे कोणतीही गोष्ट करताना आपल्याला ती उघडपणे करता आली पाहिजे, चार चौघामध्ये करता आली पाहिजे, हे त्यांनी सांगितलं आहे। त्यामध्ये असं त्यांनी सांगितले, चारित्र्याच्या निर्माणाविण समाज जीवन व्यर्थ असे आणि कर्तव्याची जाणीव नसता प्रगतीलाही अर्थ नसे। माणसाने कसं चारित्र्य संपन्न असावं, चारित्र्यवान असेल आणि तो समाजकार्य करत असेल तर त्या समाजकार्याला अर्थ आहे। आणि मला काय करायचं आहे, माझं कर्तव्य काय आहे, हे जर माहीत नसेल आणि जर प्रगती होत असेल तर त्या प्रगतीलाही काही अर्थ नसतो। हेच थोडक्यात दासबोधामध्ये सांगितले की आपण जन्मल्यापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण कसं वागलं पाहिजे, आपलं आचरण कसं पाहिजे की ते दुसऱ्यांनी अनुकरण केलं पाहिजे, असं पाहिजे। तर हे शिकवण देणारं दासबोध समर्थ रामदास स्वामींनी लिहिलं। कुठं लिहिलं? शिवथरघळ येथे। आता खरं शिवथरघळ दासबोध समर्थ रामदास स्वामी हे शब्द खरं म्हणजे दादांच्याकडनं आम्हाला फार अपेक्षित आहे, म्हणजे मला फार ऐकायचं आहे। एकदा मी त्यांच्या मागं खूप लागलो आहे की मला एकदा हे प्रबोधनामध्ये हा एकदा विषय होऊ दे। हडपसरचे जे आहेत अमृता आणि दीपक, मंदिरामध्ये येतात लोक, मनामध्ये काय इच्छा असती किंवा नसती, पण इथं आल्यानंतर काहीतरी वेगळी अनुभूती येते, काहीतरी वेगळी प्रचिती येते। असेच दुरून या मंदिरामध्ये येतात। आता ह्या ठिकाणीच बघा ना, आपल्या ताई माऊली आहे, ताई माऊलींच्या ज्येष्ठ भगिनी, दोन्ही ज्येष्ठ भगिनी आहेत, नलूताई आहेत आणि ज्योत्स्नाताई आहेत। ज्योत्स्नाताई तर आरतीसाठी इकडनं तळेगावून आलेत। मागच्या वेळेस शैलेशजी आले होते आणि घबाडयोग त्यांचा होता, म्हणजे आमचंच भाग्य होतं म्हणून असं म्हणायला काय हरकत नाही। लगेच आल्या त्यांना आरती मिळाली करायला, आणि अशा व्यक्तींच्याकडनं आरती जर झाली तर आम्हालाही खूप छान वाटतं की बाबा अशी समोर व्यक्ती जर असेल, आदरणीय व्यक्ती, तर बोलायलाही खूप छान वाटतं। या सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो आणि
सद्गुरूंना मी विनंती करतो, आजचे जे आरतीचे आणि महाप्रसादाचे जे भाग्यवान सेवेकरी आहेत, आजचा मला वाटतं साळुंखेंचा चौथा गुरुवार असेल, त्यांनी 5 गुरुवार इथं महाप्रसाद करतील असं त्यांनी इथं स्वामींच्या समोर सांगितलेलं आहे. काय मनामध्ये त्यांची काय इच्छा असेल ती पूर्ण होणारच आहे, त्यात काय वाद नाही. तर दीपकजी आणि अमृताजी आपण यावं इथं, सद्गुरूंच्या हस्ते आपण जो सन्मान आहे तो स्वीकारावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस अजून एक आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा वाटतो मला. आजच्या दिवशी आपल्या स्वामी परिवारातील म्हणजे आदरणीय व्यक्तिमत्व जे आहे, जे सेवा कशी करावी असं जे अख्खं जे कुटुंब इथं जे आहे ज्यांना आपण म्हणतो, अर्थात आपला सर्व परिवार तसा एकच कुटुंब आहे, पण त्यातल्या त्यात असं कोणतरी एक पहिला नंबर कोणाचा तरी असतोच. म्हणजे माझा शेवटचा असतं तर कोणतरी पुढं असतंच ना. तर असाच जे बोडस परिवार जो आहे, तर बोडस परिवाराचे जे जावई आहेत, जावई म्हणतात ना, मुलगाच आहे ते निलेशजी जोशी, आज त्यांचा वाढदिवस आहे. तर त्यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. नुपूरताई आपण पण या. आणि निलेशजी आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. संपूर्ण स्वामी परिवारातर्फे आपल्याला अभिष्टचिंतन. बोडस काका काकू आपणही यायला काही हरकत नाही इथे. आणि त्यांचा सद्गुरू दादा महाराज इथं सन्मान करत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. निलेशजी आपल्याला वाढदिवसा कोटी कोटी शुभेच्छा. संपूर्ण स्वामी परिवारातर्फे आपल्याला अभिष्टचिंतन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपले सद्गुरू दादा महाराज जे आहेत, हे स्वामी मार्गात कसे आले की हे असे नका कसे आले ते नाही, पण या मार्गामध्ये येण्यास ज्यांनी प्रवृत्त केलं, म्हणजे सद्गुरूंच्या प्रथम गुरु आपण म्हणायला काही हरकत नाही, त्या ज्योत्स्नाताई धर्माधिकारी या इथं उपस्थित आहे. मागच्या आठवड्यात त्यांचा वाढदिवस झालेला आहे. त्यांनासुद्धा मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचासुद्धा आपण यथोचित सन्मान करावा. वाढदिवस आहे. ज्योत्स्नाताईंचा सन्मान म्हणजे हा सन्मानाचा सन्मान आहे. तर आपण टाळ्यांच्या गजरात त्यांना इथं आमंत्रित करूया आणि सद्गुरूंना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. एक विलोभनीय दृश्य आहे हे की आपले सद्गुरू महाराज त्यांच्या गुरूंचा इथं सन्मान करत आहेत. हे चित्र आपण डोळ्यात साठवून घ्यावं. कसं प्रसन्न व्यक्तिमत्व आहे. अशी प्रसन्नता आपल्या आयुष्यात मिळाली तर आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला काही वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या मंदिराची महती, प्रसिद्धी, प्रसार आणि प्रसिद्धी इतका वेगाने वाढत आहे. त्याचं कारण बरंच आहे. कारण इथं भक्त येतात, स्वामी भक्त येतात, मंदिर बघतात, मंदिरामध्ये अनुभूती येते. स्वामी परिवारातील परिवार व्यतिरिक्त काहींना अडचणी असतात. त्या अडचणी समस्या इथं घेऊन येतात. समस्यांचं निर्मूलन होतं. निर्मूलन हा शब्द मला जरा जास्त योग्य वाटतं. निर्मूलन म्हणजे समूळ नायनाट होतो त्याचा. उद्यान विभाग बरोबर आहे का? निर्मूलन तुम्ही जे काय निर्मूलन करताय. तर स्वामी भक्तांच्या उद्धारासाठी सतत म्हणजे 24 तास उपलब्ध असतील ते आपले सद्गुरू दादा महाराज. आणि मंदिरामध्ये स्वामी भक्तांना येणारे अनुभव असे मोठे मोठे अनुभव येतात. तर काही अनुभव खरोखर ऐकण्यासारखे असतात. आता खरं हे अनुभवांचं आमचं एक मोठं पुस्तक झाले. म्हणजे प्रत्येकाचे जे अनुभव येतात, म्हणजे माझ्या सकट बऱ्याच जणांना खूप अनुभव आले, पण काही अनुभव खरोखर ऐकण्यासारखे आहेत. तर यासाठी मी इथं आपल्या मंदिरातील अन्नछत्राचे प्रमुख जोशी काका, अनंतराव जोशी काका, जे सांगतात त्यांचं वय काहीतरी 70 आहे असं सांगतात वय.
आणि आपल्याला पटत नाही म्हटल्यानंतर ते आधार कार्ड दाखवतात, माझं वय 70 आहे असं. काय आधार कार्ड बदलता येतं का ना? तारीख नाही बदलता येत? बदलता येते ना, कारण मी बघितलं ना बदलली तारीख. तर असं जे आहे ना, वय सांगतात 70, दिसतात 60चे, आणि त्यांचं चालणं बोलणं किंवा ॲक्टिव्हिटीज त्या म्हणतात त्या साधारणतः 40च्या आहेत. 17च्या येस तब्येत आहे. हे तब्येतीचं त्याचं रहस्य काय आहे हे पण खरं आपण त्यांना विचारूया, पण ते सांगत नाही हो. म्हणजे मला पण म्हणजे ते ऐकायचं आणि त्या पद्धतीने मला काय करता येतं का ते बघायचं आहे. पण तसं काय म्हणजे माझी त्यांच्यासारखी तब्येत होईल का? होईल का? हा एक प्रश्नच आहे. बघू, त्यांनी जर सांगितलं तर मी बघू. एक वेळ जेवतो. अरे 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 अरे, समोर जर बटाटे वडे आले तर मग ते विषय तिथं संपतो. मी जोशी काकांना मी सांगतो की असं हे करतो, विनंती करतो की आपण एक अनुभव कथन करावा, काय जे असतील मंदिरामध्ये. अनुभव नाही, जरा वेगळा विषय. श्री स्वामी समर्थ. आज एक गुड न्यूज देतो आहे आपल्या मंडळातर्फे. मागे आपणास आठवत असेल, मला वाटतं 1 महिना 1.5 महिना झाला, त्यावेळेस मी ओझरचं बोललो होतो, लवकरच मंदिराच्या संदर्भात गुड न्यूज मी देईन असं. तर त्यासाठी मी आज उभा आहे. आपणास सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या मंदिराचं जे काय संपूर्ण हे काय इतिहास म्हणूयात आपण, किंवा कसं सुरू झालं, सुरुवातीला किती लोक होते आणि आता कसं हळूहळू व्याप वाढत चालला आहे मंदिराचा. आणि इथं जे काय डे टू डे रुटीनमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटीज चालतात मंदिराच्या संदर्भातल्या, दादा महाराज सकाळ संध्याकाळ असतात, मार्गदर्शन करतात. त्याच्या अनुषंगाने अनेक भक्तांना चांगले अनुभव आलेले आहेत. आणि दादांचे गुरु अण्णा महाराज यांच्या काळामध्ये ज्या काही केंद्र उभी राहिली होती, साधारण 30-32 काहीतरी आहेत, त्याच्यानंतर जसं दादांनी पदभार स्वीकारला मंदिराचा, आणि दादांच्या कारकिर्दीमध्ये ह्या 2-2.5-3 वर्षामध्ये साधारण 5 केंद्र सुरू झाली आता. तर मला सांगायला आवडेल की गेले 2 महिने आमचा प्रयत्न फॉलोअप चालू होता, दादा आणि मी. आज आपल्या सगळ्याला सांगायला आनंद होतो आहे. आपणास माहितीच आहे की आपलं पुणे महाराष्ट्र म्हणूयात, नंतर जमखिंडीलाही म्हणजे स्टेट बदललं, कर्नाटक स्टेट म्हणूयात. तर आता भारताबाहेर कॅलिफोर्नियाला आपली शाखा सुरू झालेली आहे. मागच्या गुरुवारी 30 जानेवारीला कॅलिफोर्निया सॅन्टा क्लारा असं त्या शहराचं नाव आहे. आणि हे केंद्र अद्वैत उंबरकर म्हणून तरुण मुलगा IT कंपनीत काम करतो. गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी तो इथे आला होता. मागे बऱ्याचदा मंदिरात तो येऊन गेलेला आहे. इथलं कसं असतं कार्य त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि तो जो अद्वैत उंबरकर आहे तो माझी वहिनी पंढरपूर केंद्राच्या आधी काम पाहायच्या रेखाताई कुलकर्णी, त्यांचा नातू आहे हा मुलगा. तर त्याला सगळं इथे माहीत होतं कसं चालतं कार्य वगैरे. पंढरपूर केंद्रात आहे तो, भरपूर वेळाला त्यांनी बघितलेलं आहे कसं चालतं. 1.5-2 महिन्यापूर्वी तो आला तेव्हा दादांनी त्याला सगळं मार्गदर्शन केलं की आपला फॉर्मॅट जो काय आहे आरतीचा गुरुवारचा, तो सगळा दादांनी समोरासमोर बसून त्याला मार्गदर्शन केलं. आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता लवकरच सुरू करतो. ॲक्च्युली हे केंद्र मागच्या महिन्यातच सुरू होणार होतं, पण त्याचं ते जागा सामान शिफ्टिंग वगैरे ह्याच्यात थोडा वेळ गेला. तर मागच्या गुरुवारी त्यांनी केंद्र सुरू केल्या आम्हाला फोनद्वारे माहिती दिली. तर मला आनंद वाटतो. हे जे काय सगळं आहे ते सगळं दादांच्या मार्गदर्शनामुळे झालेलं आहे. दादा जे काय इथे सगळ्यांना सांगतात मंदिरासंदर्भात असं म्हणतात की त्यांचं जे काही प्रबोधन आपण ऐकतो त्या प्रबोधनामध्येच प्रत्येक भक्तांच्या मनातल्या ज्या काही शंका, जे काही त्यांच्या समस्या, त्याचे उत्तरे मिळतात. तर जे काही इथलं कार्य आहे त्याचा प्रचार प्रसार हा आता वाढत चाललेला आहे. सुरुवातीला 4-5 जणांच्या समवेतच हे केंद्र सुरू झालेलं आज त्याचा विस्तार झपाट्याने होतो आहे. आणि भविष्यामध्ये असंच अजून आपल्या भरभराट मंदिराचे होणार आहे. आज खास मी एवढ्यासाठीच उभा आहे की आपलं आता परदेशातही केंद्र सुरू झालेलं आहे. लवकरच दर गुरुवारी तिथील जे काही उपक्रम आहेत त्याचं वृत्तांत आपल्याला ग्रुपवर पाहायला मिळेल. आणि ह्याच्या संदर्भात अजून डिटेलमध्ये दादा
उहापोह करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने आपल्या मंदिराचा कार्यक्षेत्र विस्तार असा वाढत आहे. पुणे केंद्र, पंढरपूर केंद्र, खेड शिवापूर केंद्र, खडकी केंद्र, कोकणातील राण्याची वाडीतलं केंद्र आणि एक दुसरं तिथे एक आहे. हो, ते सुरू होत आहे. महाराष्ट्राबाहेरील कर्नाटकात जमखंडी येथील केंद्र आणि आता भारताबाहेरील काय सांता क्लारा कॅलिफोर्निया, म्हणजे अमेरिका ना, कॅलिफोर्निया म्हणजे का नाही, अमेरिका असं. महाराष्ट्र सोडलंच नाही तर कळणार कसं काय. म्हणजे त्यासाठी पहिल्यांदा पुण्यातील पेठ सोडायला पाहिजे आणि मग नंतर पुढच्या गोष्टी घडतात. तर हे असा विस्तार इथं आपल्या केंद्राचा होत आहे. तर सर्व स्वामी परिवारातर्फे मी सद्गुरूंचं अभिनंदन करतो पहिल्यांदा की भारताबाहेर केंद्र म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडचं. तर असं इथं सुरू झालेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त स्वामींचा आशीर्वाद तर आहेच आणि फक्त सद्गुरूंची जी वाणी आहे ज्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे म्हणतो आपण, सिद्धवाणी आहे, त्यातून जे हे होतं मार्गदर्शन होतं किंवा हे होतं. तर त्या पद्धतीने जर एखाद्या ठिकाणी काही जर नसतंच तर दुसरं केंद्र एखादं चालू होऊन लगेच बंद व्हायला त्याला वेळ लागत नाही. आपण अशी खूप उदाहरणं बघितलेली आहेत की पहिल्यांदा सुरुवातीला खूप उत्साहात चालू करतात आणि तो उत्साह काही दिवसात मावळतो. पण ह्या ठिकाणी कसं आहे की हळूहळू फुलत असं ह्याचं पूर्ण मोठं फूल झालेलं आहे. आणि आता हे छोटंसं जे झाड इथं आपल्याला पहिल्यांदा रोपटं होतं त्याचा वटवृक्ष झालेला दिसतो आपल्याला. हे झाड आहे, हे झाड उंबराचं झाड आहे, उंबरकर. आता त्यांनी जे नाव जे सांगितलं उंबरकर, अद्वैत उंबरकर, तर ते तिथली धुरा सांभाळतात आणि त्या शाखेला सुद्धा आपल्या समस्त स्वामी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आता पुढील सर्व सूत्र सद्गुरू दादा महाराजांच्याकडे देतो आणि आम्हाला अमृतवाणी ऐकायची आहे आणि आम्ही फार अमृतवाणी ऐकणं खूप खूप उत्सुक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप घेऊ आपण. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा.
इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ। स्वामींचा तारक मंत्र जर का आपण म्हणत असू की किंवा ऐकलं असेल की अशक्य ते अशक्य करतील स्वामी, किंवा अतर्क्य आपल्या मनामध्ये पण नाही आपल्याला काय काय पुढं घडणार आहे आणि कसं घडणार आहे। आता जसं जोशी काकांनी सांगितलं की भारताबाहेर स्वामींची सेवा आपली सुरू झालेली आहे आपल्या मंदिरामार्फत। जे आपल्या मंदिराचं जे नाव आहे श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ, की हा याचा जो स्वामी नामाचा जो पताका आहे आपण जी घेतलेली ती आता भारताबाहेर पण पोहोचलेली आहे। आणि त्याचं श्रेय आता जोशी काका नाही म्हणतायत, पण जोशी काकांचा पण पुढाकार आहे। त्याच्याबरोबर आपल्या ज्या पंढरपूर शाखेचे ज्या प्रमुख आहेत सौ रेखाताई कुलकर्णी, त्यांनी सुरुवाती प्रथम ही कल्पना त्यांनी मांडली होती की आपल्याला अमेरिकेमध्ये शाखा सुरू करता येईल आणि त्या दृष्टीने अद्वैत उंबरकर उत्सुक आहेत। ते भारतामध्ये आले की इथे आपली गाठ घेतील, आपल्याशी चर्चा करतील आणि त्यानुसार तुम्ही सांगा कसं करायचं ते। आणि त्याप्रमाणे तिथल्या वेळा की तिथल्या अडचणी लक्षात घेऊन आपण त्यांना सांगितलं कसं करायला लागेल, काय करायला लागेल, कारण तिथे अंतरं खूप आहेत। आता आपण इथे 200 लोक एकत्र आहोत, पण तिथे 200 लोक एकत्र राहायचे असेल तर प्रत्येकाला 200 किलोमीटरवरून जवळ यावं लागतं। तिथे गाडीने शक्य होतं, तिथली वाहतूक व्यवस्था फार चांगली आहे, पण ती लोक तेवढी जमायला वेळ लागेल। हळूहळू सुरुवात करताना त्यांनी काल सुरुवात केली, मागच्या गुरुवारी सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातच चांगली झाली होती। माघ महिना होता, रेखा त्यांनी फोनवरनं संपर्क त्या साधत होत्या, जोशी काका करत होते आणि त्याचा फक्त कसं करायचं, कशी सुरुवात करायची त्याप्रमाणे ते फक्त सांगत होते मला, आणि त्याप्रमाणे आम्ही इथनं सूचना करायचो। आणि मग बरोबर तो एक मुहूर्त म्हणतो ना आपण की त्या कालच्या मागच्या गुरुवारच्या मुहूर्ताला बरोबर तिथे सुरू झालं होतं। रेखा मौलींच्या करता पण एकदा मला वाटतं जोरदार टाळ्या, जोशी काकांच्या करता पण एकदा टाळ्या। पण त्यांनी तो महिनाभर सतत उंबरकर जसे इथे येऊन गेला, तो अद्वैत उंबरकर जसे इथे येऊन गेले त्याच्यानंतर महिनाभर त्यांचा सुरू होतं, पाठपुरावा सुरू होता, फोन सुरू होते, सूचना सुरू होत्या आणि त्याबरोबर हुकूम ते केंद्र सुरू झालं। ही अवघड गोष्ट असते, आपल्या पुण्यामध्ये आपण मराठी आहोत तशीच अवघड गोष्ट जमखंडीला पण घडलेली आहे। जमखंडीला ज्या केंद्र सुरू झालं आपलं, त्याची अधिकृत घोषणा फक्त व्हायची आहे अजून आपल्याला, पण त्याच्या आतच तिथे त्यांनी काय केलं की एकतर कन्नड म्हणजे कर्नाटकमध्ये हे असल्यामुळं कन्नड भाषा समजणारी तिथे भक्त, स्वामींचं नाव पण माहिती नाहीये तिथे किंवा महाराज कोण हे माहिती नाहीत, मग अशा जागेत सेवा सुरू करायची ही तर खूपच कठीण गोष्ट होती। ती कठीण गोष्ट सौ बनवताई म्हणजे आपले हल्दार साहेब जिथे बसलेत त्यांच्या भगिनी, त्यांनी ते आव्हान स्वीकारलं। म्हणजे महाराज कसं घडवून घेतात बघा ना, अशक्य होतं। ज्यांना कानडीच फक्त माहिती आहे किंवा महाराज माहिती नाहीत अशा लोकांना मराठीमधनं सांगायचं, किंवा मग त्यांनी काय केलं की कानडीमध्ये आरत्या आपल्या त्या उतरून घेतल्या आणि त्याप्रमाणे म्हणतात ते मराठी आपली आरती पण आहेत कानडीमध्ये लिहिलेल्या, असं त्यांनी सुरुवातीला तयार केलं। त्याचे झेरॉक्स करून त्यांनी त्या भक्तांना वाटले आणि बघता बघता तिथली सुद्धा संख्या वाढत गेली। ती आता जवळजवळ 100 तिथे संख्या असते दर गुरुवारी। हे कशामुळं की फक्त गुरुवारी अण्णांनी सांगितलं होतं की अण्णा जेव्हा आपण इथे मंदिर बांधल्यानंतर मूर्ती प्रतिष्ठापना केली होती आणि मूर्ती प्रतिष्ठापनाच्या असं काही एक घटना घडली होती, त्या घटनेवरून अण्णांनी सांगितलं की हे इथं तीर्थक्षेत्र होणार आहे, हे मंदिर इथे येणारा प्रत्येक भाविक त्याचं मनातलं समाधान महाराज करून देणार, त्याच्या अडीअडचणी महाराज सोडवणार, कुठलंही म्हणजे निर्मूलन जो शब्द आता वापरला की कोणालाही असं राहणार अडचण अशी राहणार नाही। इथे येऊन तुम्ही एखादा संकल्प केलात, एखाद्या मनामध्ये सेवा घेतलीत तर ते काम तुमचं पूर्ण होणारच, असं अण्णांचं वाक्य होतं। आणि त्या आधारे आपण फक्त इथे सेवा करत आलो। मी नेहमी सांगतो की अनेक मंदिरातनं मी बघतो किंवा वाचतो, आपण ऐकतो की काय रुद्र झालं, होम हवन झाले, अमुक झालं, तमुक झालं, तर आपल्याकडे आपण तसं काहीच करत नाही। कारण का आता प्रत्यक्ष महाराजच इथे आहेत, महाराज इथे असल्यानंतर बाकीची कशाची आवश्यकताच वाटत नाही मला काही करावं असं। ते इतकी जागृत शक्ती इथे असल्यानंतर त्याच्या पुढं फक्त आपलं मनोभाव येऊन हात जोडणं महत्वाचं आहे। आणि श्री स्वामी समर्थ नामस्मरण
त्यांचं नाव पण तेच आहे आणि मंत्र पण तोच आहे, त्याच्यामुळे ते खूप प्रभावी आहे आत्ताच्या कलियुगामध्ये. आत्ताच्या ह्या घटना माघ महिना आहे, तर मला खूप आनंद झाला की जोशी काकांनी जेव्हा मला सांगितलं की असं असं ह्या गुरुवारपासून ते सुरू करणार आहेत, तर अधिकृत घोषणा आपण पुढच्या गुरुवारी करू म्हणून. माघ महिन्यामध्ये मागच्या गुरुवारीच मला वाटतं हलदार साहेबांनी जी यादी सांगितली होती, बाबा गणेश जयंती अमुक आहे, बऱ्याच काहीतरी सणवार पण येतात त्याच्यामध्ये आत्ता सगळ्यांना आपण वाचतो पेपरमध्ये किंवा टी व्हीवर बघत होतो, कुंभमेळा पण सुरू आहे. कुंभमेळ्याची आत्ता सगळीकडे चर्चा, म्हणजे जगभरात रोज कोट्यावधी लोक तिथे त्या गंगेमध्ये स्नान करायला येतात. त्याच्यामध्ये एक गोष्ट थोडंसं बाजूला राहते म्हणा, की आपलं दुर्लक्ष होत आहे किंवा कुठेतरी थोडासा कमीपणा किंवा कमी महत्त्व दिलं जातं. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आत्ता अशा पाठोपाठ आहेत. कुंभमेळ्याच्या धर्तीवरती फक्त त्याच्याकडे लक्ष वेधणं मला आत्ता फक्त वाटलं की नर्मदा जयंती आत्ता आहे. कालच म्हणतो नर्मदा रथसप्तमी काल परवा होती ना, त्या दिवशी नर्मदा नदीचा जन्म झाला. तो जन्म कसा झाला की असं पुराणामध्येच उल्लेख आहे की पृथ्वीवरती त्याला अनेक वर्ष पाऊस पडत नव्हता आणि ब्रह्मदेव आणि विष्णुदेवांच्याकडे ज्या बाकीचे इतर देव लोक गेली, तर त्याने सांगितलं की देव लोकांच्या हातून पण काही चुका झालेल्या आहेत, त्या चुकांचं पारिपत्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाऊस पडणार नाहीये. मग ते चुकांचं पारिपत्य कसं होणार, देवांनी प्रश्न विचारला. तर त्याने सांगितलं तुम्ही महादेवांच्याकडे जा. शंकर त्याला कैलासावर बसले त्या तपश्चर्याला आणि सगळे देव लोक उभे राहिले की जे आमच्याकडनं चुका झाल्या, देव आहे पण चुका झालेल्या आहेत, त्याचं पारिपत्य आम्हाला करायचंय, प्रायश्चित्त आम्हाला भोगायला आम्ही तयार आहोत, असं आम्हाला काय करायला लागेल, असं काहीतरी तुम्ही आम्हाला उपाय सांगा. तर महादेव त्याला ध्यानामध्ये होते आणि त्यांच्या ध्यानातनं जेव्हा त्यांना असं वाटलं की आता एक पवित्र पाणी आपण पृथ्वीवरती जर का दिलं किंवा स्वर्गलोकातनं ते पाणी देवलोकांच्या अंगावर शिंपडलं किंवा देवलोकांनी स्नान करून ते पाणी जर का पृथ्वीवर गेलं, तर पृथ्वीवरच्या लोकांना म्हणजे मानवाला पण त्याचा फायदा होईल पुढे कलियुगामध्ये. असं होत असताना म्हणजे त्या ध्यानामध्ये शंकराच्या अंगातली उष्णता इतकी वाढली होती की संपूर्ण शरीर घामाने डबडबून गेलं आणि त्याच्यातनं एक प्रवाह निर्माण झाला. आणि तो प्रवाह म्हणजे नर्मदा नदीचा प्रवाह, ज्याला शंकराची कन्या मानलं त्या नदीला. म्हणजे हास्य, अगदी प्रसन्न हसणारी अशी ती नदी. शंकरांनीच नामकरण केलं. देवानं सांगितलं की हे तुम्ही ह्याचं स्नान करून हे जेव्हा पृथ्वीवरती जाईल तर पृथ्वीवरती ह्या मानवाला पण त्या नर्मदा स्नानाने त्याचं, जसं गंगेमध्ये आपण म्हणतो की गंगेत स्नान केल्याने पाप धुतले जातात, तसं नर्मदा नुसतं बघितलं तरी पाप आपलं नाहीसं होतं ते. आता त्या काही वैशिष्ट्य त्याची पण आहेत, त्या नदीची पण आहेत की नर्मदा परिक्रमा करताना अनेक भक्तांना अनेक अनुभव आलेले आहेत आणि ही नर्मदा परिक्रमा हजारो वर्ष सुरू आहे. आणि मला वाटते ती एकमेव बहुतेक ती नदी अशी आहे की सगळ्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात किंवा पूर्वेकडून दक्षिणेकडे चाललेल्या असतात. ही एकमेव नदी फक्त पश्चिमेकडे वळती आणि ती मग सागराला जाऊन मिळते पुढे. ती प्रदक्षिणा करताना, परिक्रमा करताना महाराजांनी पण एकदा बाळाप्पांना सांगितलं होतं की तू नर्मदा प्रदक्षिणा करून ये. जवळजवळ 3 ते 4,000 किलोमीटरचा तो प्रवास आहे. ज्यांना इच्छा असते ते भक्त पायी करतात. अनेक ठिकाणी त्या भक्तांची सोय केलेली असते, जेवणाची सोय केली असते, राहण्याची सोय केली असते आणि अगदी म्हणजे फुकट म्हणलं तरी चालेल, विनामूल्य. ते जे करतात ते सेवा म्हणूनच करतात. आणि नर्मदे जर का काठी चालताना एखादी इच्छा फक्त आपण जर का व्यक्त केली, एक भक्त होता त्यांनी फक्त असं मनामध्ये चालताना बराच प्रवास त्याच्याकडनं घडलेला होता आणि असं वाटलं की आपण घर सोडून आलेलो आहे, घरची परिस्थिती चांगली होती आपल्या, आपण हा प्रवास सुरू केलेला आहे. प्रवास सुरू केल्यानंतर आता अनेक दिवस झालेले आहेत, जे मिळेल ते आपण खातोय. मग आज मला असं काय वाटतं की मला काहीतरी गोडधोड मिळावं असं. मैया तर सगळं देती म्हणतात, आज बघू आज कुठे मुक्काम असेल तिथे जर का काही मिळालं गोडधोड तर बरं होईल म्हणतात. आणि तो संध्याकाळच्या वेळेला 7 वाजता ते नर्मदेची आरती असते, तर तो मुक्काम ज्यांना ती प्रदक्षिणा करतात ते 7 वाजता जिथे असतील त्यांनी तो मुक्काम करायचा असतो. ते ज्या जवळपास जे काही सेवा केंद्र असेल तिथे राहायची सोय असेल तिथे जाऊन त्यांनी तो मुक्काम करायचा असतो. त्या दिवशी तो भक्त तिथे जातो, स्वच्छ हातपाय धुवून वगैरे आरती करून तो परत येतो. सगळी लोक प्रसाद घ्यायला बसलेली असतात. तिथे लवकर झोपायचं असतं कारण परत पहाटे उठून जायचं असतं. 7:30ला त्यांना प्रसादाला वाढलं जातं सगळ्यांना. आणि त्या दिवशी
पानामध्ये अक्षरशः पंचपक्वान्न केलेली असतात. तो तिथल्या व्यवस्थापकांना विचारतो की आज काय आहे, पंचपक्वान्न का केलेत? तर ते म्हणतात की एक धनिक इथे आज त्यांनी 2 दिवसापूर्वी आले, ते खूप श्रीमंत मनुष्य होता आणि त्यांनी भरपूर देणगी दिली आणि सांगितलं अमुक अमुक दिवशी तुम्ही गोड करा, जे कोणी येतील त्यांना पंचपक्वान्नाचं तुम्ही जेवण द्या. म्हणजे ज्या भक्तांनी सकाळी फक्त मनात आणलेलं असतं की मला संध्याकाळी एक गोड मिळालं तर चिकार होईल, त्याला त्या पंचपक्वान्नाचं जेवण मिळतं. तिथे फक्त मनामध्ये ओढ पाहिजे, मनामध्ये श्रद्धा पाहिजे, मनामध्ये तेवढी भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे की हे काम व्यक्त केलेलं आहे, आपण इच्छा व्यक्त केलेली आहे ती ही मैया पूर्ण करणारच. हीच गोष्ट तसं म्हणलं तर आणखीन एक आत्ता काय नरसिंहवाडीला एक उत्सव सुरू झाला आहे रथसप्तमीपासूनच. त्याला कृष्णा वेण्णी उत्सव म्हणलेला आहे. कृष्णा नदी आणि वेण्णा नदी त्यांचा संगम, तो संगम माहुलीच्या पुढे होतो तो. पण वाडीला खासच का? कारण वाडीला ह्या 2 नद्यांच्या बरोबर पंचगंगा पण तिथे आलेली आहे आणि हा 7 नद्यांचा संगम तिथे झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गुरुचरित्रामध्ये जे आपले नायक आहेत किंवा दत्तात्रयांचा दुसरा अवतार जो आहे श्री गुरु, म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज, त्यांचं वास्तव्य वाडीमध्ये 12 वर्ष होतं आणि 12 वर्ष ती जागा त्यांनी पवित्र केल्यानंतर त्यांचे पुढचे जे शिष्य होते टेंबे स्वामी दत्तभक्त जे होते की त्यांना हा कृष्णा नदीचा उत्सव, वेणी हा शब्द नंतर लागला, पहिला कृष्णा, त्या कृष्णा नदीचा उत्सव इथे साजरा व्हावा, तो इथे संपन्न व्हावा आणि तो कृष्णा नदी जिथे जिथं आलेली आहे, जिथं जिथं तिचा प्रवाह आहे तिथं तो उत्सव साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. श्री गुरूंनी आशीर्वाद दिला, त्याप्रमाणे तो उत्सव रथसप्तमीपासून जवळजवळ पौर्णिमेपर्यंत सुरू राहतो. तो त्या दिवसामध्ये नदीची त्या रोज आरती किंवा ते मूर्ती आहे त्या नदीची, वाडीला खासच वाडीला हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्या देवीची तिथे प्रतिष्ठापना केली जाते, तिची पूजा केली जाते आणि रोज भक्तांना तिथे महाप्रसाद असतो. आणि मग पौर्णिमेला काही ना काही ते प्रवचन म्हणा की असं मोठा कार्यक्रम करून सांगता केली जाते. आणि मग पौर्णिमेपासून म्हणजे माघ वद्य प्रतिपदा, जो गुरुप्रतिपदा मागच्या गुरुवारी जो उल्लेख केला तो, ती त्या गुरुप्रतिपदा म्हणजे श्री गुरु म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज जे शैल्यगमन त्यांनी केलं होतं तो दिवस, त्या दिवसापासून पुढे 5 दिवस वाडीमध्ये परत वेगळा उत्सव करतात श्री गुरूंच्यासाठी. का तर श्री शैल्यगमन केल्यानंतर संपूर्ण गाणगापूर शोकसागरात बुडालेलं होतं, कोणालाच काही सुचत नव्हतं आणि तीच परिस्थिती वाडीतल्या भक्तांची पण होती. गुरु गेले, आता करणार काय आपण, कोणाकडे बघायचं? तर गुरूंनी तर सांगितलं होतं की मी गेलो नाही, मी इथे आहेच म्हणून. गुरु जाणार हे जसं नक्की झालं तसंच वाडीमध्ये तर दुःखाची लाट सगळीकडे पसरत होती, गाणगापूरमध्ये दुःखाची लाट पसरत होती. मग गुरु जाणार, गुरूंनी सांगितलं तर आहे की मी गेलो नाही, मी इथेच आहे. वाडीला ज्या पादुका आहेत, ज्या पादुकांचं त्यांनी सांगितलं की मी इथे आहे, तुम्ही स्मरण करा, मी इथे येईन. मग वाडीतल्याच लोकांनी सगळ्या भक्तांनी ठेवलं की आपण गुरूंचं स्मरण करू. गुरु जाणार म्हणतात, गुरु अमुक अमुक तारखेला अमुक अमुक दिशेला जाणार म्हणतात. मग ते गेले आणि स्मरण करता येतात का आपण बघू म्हणतात. शेवटी भक्तीचा भाग आहे तो, श्रद्धेचा भाग आहे. सगळ्यांनी नामस्मरण सुरू केलं. गुरु ते इकडे त्यांनी निर्गमन केलं होतं, भीमा अमरच्या संगमांना ते पलीकडे गेले होते. पण त्याच वेळेला माघ वद्य प्रतिपदा गुरु इथे वाडीला आले. सगळ्या भक्तांना त्याने सांगितलं की मी गेलेलो आहे पण तुमच्या शब्दाखातर, मी जो शब्द दिला तो तुमच्या इच्छेखातर, तुमच्या भक्ती खातर मी इथे आलेलो आहे. तुम्हाला काय सेवा करायची ती करून घ्या, 5 दिवस तुम्ही सेवा करा. 5 दिवसानंतर मात्र माझं जे ठरलेलं आहे ते मी इथून मी जाणार आहेच. तर त्या भक्तांना खूप आनंद झाला. 5 दिवस सेवा तर चालेल म्हणतात, दिवस रात्र गुरूंच्या सेवेमध्ये ते बघा. म्हणजे गाणगापूरला गुरु सोडून गेलेले आहेत, म्हणजे थोडक्यात देह त्यांनी तिथे तो संपवलेला आहे कर्दळी वनात जाऊन. पण इथे मात्र ते सेवा स्वीकारतात 5 दिवस. आणि मग 5व्या दिवशी औदुंबर वृक्ष जो आहे त्या वाडीमध्ये, त्या औदुंबर वृक्षापाशी त्यांनी गेले आणि तिथनं ते अंतर्धारण पावलेले. म्हणून ती औदुंबर पंचमी म्हणजे माघ वद्य प्रतिपदा ते त्या पंचमीपर्यंत तो 5 दिवस तिथे वाडीला खूप मोठ्या प्रमाणावर हा पण उत्सव चालतो. आणि तिथे फक्त काय करतात की संध्याकाळच्या वेळेला
आरती आणि महाप्रसाद आणि अभिषेक वगैरे सगळं हे रात्री उशिरा सुरू होतं आणि अखंड रात्रभर ती सेवा तिथे सुरू राहते वाडीमध्ये. ती फक्त भक्तांची श्रद्धा पाहिजे, मनामध्ये विश्वास पाहिजे की गुरु आपल्याकरता येणार, गुरूंना आमंत्रित करायचं आहे, गुरूंची आठवण करायची आहे. आणि हे इतकं निरपेक्षपणे व्हायला पाहिजे, तर गुरु प्रत्यक्ष आपल्या पाठीशी नक्कीच असतात. अण्णांच्या बाबतीत पण आम्ही हेच करत गेलो की अण्णा जसं सांगतील तसं मी करत गेलो. आणि ही जी शक्ती असते इथे येणाऱ्या भक्तांना अनुभव जे काय येतात, तर ते मला परत तसंच की अण्णांचे शब्द आठवतात की तीर्थक्षेत्र बनेल. मग ते तीर्थक्षेत्र व्हावं ह्याच्याकरता आपण कुठे आम्ही जाहिरात केली नाही किंवा इथे या म्हणून आपण कधीही कोणाला सांगितलं नाही. स्वामींच्या मनात ज्यांना असेल तो बरोबर कुठून का होईना महाराष्ट्रानं इथे बोलवतात. आजच संध्याकाळी आपल्या मुंबई गोवा जो राज्य हायवे जो आहे त्याला तिथे इंदापूर म्हणून गाव आहे, आज संध्याकाळी तिथली लोक इथे आली होती. आत्ता काही अडचणी असतील, काही त्यांच्या समस्या असतील त्या घेऊन इथे आले आणि स्वामींच्या कृपेने बरोबर त्यांना ते उपाय सांगितले गेले, त्यांना ते पटले काय घडलं काय नाही ते, आणि अतिशय समाधानाने ते गेले. मग मला परत अण्णांचंच वाक्य आठवलं की जो इथे येईल तो विन्मुख कधी जाणार नाही, तो कधीही त्याचं काम झालं नाही असं कधी होणार नाही. फक्त आपल्याकडे संयम पाहिजे, तेवढा विश्वास पाहिजे आणि तशी श्रद्धा पाहिजे. हा 2 उत्सव मी आता सांगितले, नर्मदा नदीचा आणि कृष्णा वेण्णी. नरसोबाच्या वाडीला अजून तो उत्सव सुरू आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर जाऊन त्या उत्सवामध्ये कृष्णा नदीचं दर्शन घ्यावं. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण स्वामींचा जय जयकार करू. त्याच्यानंतर आपली पालखी सेवा इथे सुरू होईल. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल तर त्यांनी पालखीबरोबर जावं. ज्या भक्तांना इथे महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांना इथे महाप्रसादाची सोय आपल्या इथे पाठीमागे गेली. फक्त सगळं शांततेत आणि नामस्मरणामध्येच व्हावं. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.